राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. शरीरामध्ये अजिबात लवचिकता राहिलेली नाही, शरीर अजिबात वाकत नाही आणि पोटामध्ये तर दगडच जमा झाला आहे. त्याच्यामुळे शरीर अजिबात वाकत नाही, पुढं वाकलं जात नाही, मागे वाकलं जात नाही. शरीरामध्ये ॲक्टिव्हपणा तुमच्यामध्ये अजिबात जाणवत नाही, एकदम आळस आळस भरलेला आहे. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला हे व्यायाम करायचे, ज्याने तुमच्या शरीरामध्ये लवचिकता येईल आणि तुमचे दगडावाणी झालेली चरबी आहे ती सुद्धा कमी होईल. ती पण एकदम सोप्या सोप्या ह्या व्यायामांनी, जे तुम्हाला करायचे सकाळी उठल्या उठल्या. हो, सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम तुम्हाला अंथरुणावर करून आणि मग तुम्हाला बघा पूर्णपणे चरबी कमी होऊन बारीक होणार आणि तुम्ही एकदम फ्रेश आणि ॲक्टिव्ह होणार. तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे. आता पहिल्या व्यायामाकडे जाण्या अगोदर फक्त चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आता पहिल्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही पायांवरती आणि दोन्ही हातांवरती पूर्णपणे बॅलन्स घ्यायचा आहे. आता बॅलन्स घेतल्यानंतर तुम्हाला करायचं काय, याच्यामध्ये फक्त आणि फक्त हनुमान दंड. हो, दोन्ही पायांना ह्या पद्धतीने घ्यायचं, हातांवरती यायचं आणि एकच पाय तुम्हाला पुढे आणायचं आहे आणि हलकंसं कमरेला वाकवायचं आहे. याला आपण हनुमान दंड म्हणतो. तुम्ही जर रोज सकाळी 30 हनुमान दंड जर केले ना मित्रांनो, तुमचं कंबर एकदम लवचिक होईल. त्याच्यानंतर तुमच्या पायांचे जे स्नायू आहेत ना ते मजबूत होणार, पोटऱ्यांचे मांड्यांचे स्नायू आहेत ना ते सुद्धा मजबूत होणार. हे रोज तुम्हाला 30 तरी करायचे मित्रांनो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही 30-30चे रेपिटेशन घ्यायचे आणि 15-15चे 2-2 सेट करून तुम्हाला हे व्यायाम करायचे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जितके तुमच्यामध्ये स्ट्रेंथ असेल, जितका स्टॅमिना असेल ना, तितका केला ना तर तुमचं शरीर खूप लवचिक होईल आणि त्याचबरोबर तुमचं वजन तर खूपच लवकर कमी होईल. जी पोटामध्ये आणि बेंबीपाशी दगडावाणी झालेली चरबी आहे ना ती या हनुमान दंडानं खूप लवकरात लवकर कमी होईल मित्रांनो. नक्की करून बघा मित्रांनो. आणि याच्यातच मी आता परत दुसरा व्यायाम देते, जो दुसरा व्यायाम पण तुम्हाला याच पद्धतीनं करायचा आहे. हे बघा, आता करायचं काय, तुम्हाला फक्त पाठीवरती झोपायचे आणि पाठीवरती झोपून दोन्ही पायांना तुम्हाला हिप्सच्या जितकं जवळ घेता येईल तितकं जवळ घ्यायचं आहे आणि ज्याला आपण सेतुबंद आसन असं म्हणतो ते करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय, फक्त तुम्हाला कंबर वरती उचलायचं आहे. ह्या पद्धतीनं पाय जवळ घ्यायचे, हिपच्या जितके जवळ घ्याल तितकं तुम्ही कंबर उचला आणि कंबर उचललं म्हणजे जी बेंबीपसली चरबी आहे ना ती तुमची कमी व्हायला मदत होईल. त्याचबरोबर तुम्हाला थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा हळूहळू पूर्णपणे कमी होणार. मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा हळूहळू कमी होणार. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला वजन उचलायचं आहे आणि तुमच्या मानेवरती, तुमच्या दोन्ही खांद्यांवरती तुम्हाला बॅलन्स घ्यायचं आहे, जे पोट ताणणार आहे. होल्ड करायचं आहे 10-10 काउंटिंग करूस्तोवर. अगदी सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि ते पण तुम्हाला पोट आणि तुमचं वजन कमी करायला मदत होणार आहे. ह्या पद्धतीनं तुम्हाला उचलायचं आहे आणि काउंटिंग करायची आहे, जी काउंटिंग तुम्ही 10-15 करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. हे बघा, जसं मी करते ना तसं तुम्ही करून बघा. जी तुमची चरबी आहे ना ती कमी व्हायला मदत होणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जे बिगनर्स आहेत, ज्यांना कंबर उचलायला तकलीफ होते, तर त्यांनी ह्या पद्धतीनं हातांना खाली सपोर्ट दिला तरी चालेल, पण कमरेला थोडासा सपोर्ट दिला तर म्हणजे तुम्हाला एकदम त्रास होणार नाही. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. लगेच जाऊया आपल्या पुढच्या व्यायामाकडे. आता ह्या पुढच्या व्यायामामध्ये ह्याच पद्धतीनं तुम्हाला पलटी मारायची, परत पोटावरती यायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं. आता पोटावरती आल्यानंतर तुमचं काय होणार, जिथं बेंबी आणि पोट, जिथं जास्त चरबी जमा आहे आणि त्याचबरोबर कंबर सकाळी सकाळी अजिबात तुमचं वाकू देत नाही, तर काय करायचं, पहिल्यांदा तुम्हाला डावा पाय वरती आणायचा आहे आणि त्याला उजव्या हाताने तुम्हाला गुडघ्याला पकडायचं आहे आणि एक हात तुम्हाला ऑपोजिट साईडला हळूहळू हळूहळू हळू पाठीमागे न्यायचं आहे. सकाळी उठल्यानंतर बघा, खूप साऱ्या लोकांना काहीच झाडू मारता येत नाही, खाली वाकता येत नाही, पाठ आणि कंबर पूर्ण आकडून आलेले असते.
अजिबात त्याच्यामध्ये वाकायची क्षमता नसते. तर करायचं काय, ह्या पद्धतीनं तुम्हाला पायाला लॉक करायचं आहे आणि एक हात हळूहळू हळूहळू पाठीमागे घेऊन जायचं आहे. बघा, पाठ आणि कंबर दोन्हीही एकदम स्मूथपणे तुमचं काम करायला मदत करणार आहे. अजिबात काही त्रास होणार नाही. होल्ड करायचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पाठीमागे जायचं आहे. जितकं तुम्हाला त्याची वेदना सहन होतील, जर कंबरदुखी असेल तर हळूहळू हळूहळू पूर्णपणे पाठीमागे जायचं आहे आणि परत पुढे यायचं. आता काय करायचं, परत उजवा पाय पुढे वरती आणायचा आहे आणि डाव्या हाताने त्याला लॉक करायचं आहे तुम्हाला ह्या पद्धतीनं. आणि उजव्या हाता पुढं नेऊन त्याला लॉक करायचं आहे आणि ऑपोजिट हात तुम्हाला परत पाठीमागे घेऊन यायचं आहे. पाठीला चांगल्या पद्धतीनं स्ट्रेच होणार आहे. हे बघा, या पद्धतीनं हळूहळू हळूहळू पूर्ण मागे आणायचं आहे. बिगनर्स आहात तर एकदम हळूहळू करायचं आहे, जास्त लवकर फास्ट आणि जोरात नाही करायचं आहे, ज्याने कमरेला ताण होणार आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 1, 2, 3, 4, 5. अगदी सोप्या पद्धतीनं 5-5ची काउंटिंग घ्या, 10-10ची काउंटिंग घ्या. परत यायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. एका साईडनं तुम्हाला 2-2, 3-3 वेळा हाताला टर्न करायचं आहे, जे सोप्या पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट देणार आहे. कंबर असो, त्याचबरोबर तुमची पाठदुखी होत असते, तुम्हाला स्पायनलला हमेशा त्रास होतो आहे, तर त्यालासुद्धा तुम्हाला हे व्यायाम करता येईल, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. आणि त्याचबरोबर तुमच्या पोटालासुद्धा त्याचा स्ट्रेच बसणार आहे. लगेच जाऊया नेक्स्ट व्यायामाकडे. हे बघा, आता ह्या पद्धतीनं तुम्हाला पोटावरती झोपायचे, पायांना एकदम स्ट्रेट करायचे, पायांना जवळ घ्यायचे, बोटांना पलटी मारायचे पायांच्या आणि दोन्ही तुमचे एल्बो आहेत ना, जे कोपर आहेत ना, ते पूर्णपणे पाठीकडे ओढायचं आहे आणि तुमचं मान उचलायची. याच्यामध्ये तुम्हाला कोब्रा आसन करायचं आहे. हे बघा, जितकं उचलता येईल तितकं उचलायचं आहे आणि काउंटिंग करायची. 10, 9, 8, 7, 6, 5. परत खाली यायचं आहे. परत सेम हात त्याच पद्धतीनं ठेवायचे छातीजवळ दोन्ही पण आणि परत उचलायचं आहे. 5, 4, 3, 2, 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हळूहळू हळूहळू तुम्हाला 4 ते 5 वेळा रोज सकाळी उठल्या करायचे. कंबर लवचिक होणार, पोटाची चरबी कमी होणार, खांदे मजबूत होणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. ह्या पद्धतीनं तुम्हाला पाठीमागे जाऊन बसायचं आहे आणि मग उठायचं आहे. एकदम उठायचं नाही आहे, हळूहळू हळूहळू उठायचं आहे, ज्याने तुमचं पोट दाबलं जाईल. जी पोटाची चरबी आहे ना, ती कमी होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. हे व्यायाम तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्याच करायचे, ज्याने तुमची लवचिकता वाढेल, तुमचं पोटाची चरबी कमी होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला बारीक व्हायलासुद्धा मदत होणार आहे. व्हिडिओ खूप फायदेशीर आहे. शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ह्याच व्हिडिओला शेवटपर्यंत असंच प्रेम दिलं त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला आहे एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत